भाषा ही माणसाची हवा आणि पाण्याएवढी आवश्यक गरज आहे. साऊथच्या राज्यांचं जे म्हणणं आहे की जर उत्तर प्रदेशमध्ये तामिळ कंपल्सरी करणार असाल पहिलीपासून तर आमच्याकडे हिंदी करा, तुम्ही हिंदीत बोला, आम्ही समजून घेतो. तुमच्या भावना आम्हाला एकंदरीतच 10 वर्षात कळलेल्या आहेत आमच्याबद्दलच्या. त्यांना असं वाटतं की अख्ख्या भारतावर हिंदी लादली की भारत एक होणार, म्हणून भारतावर हिंदी लादण्याच्या प्रयत्नात भारत वेगळा होईल. या प्रकारच्या समजाला जी स्पेस लागते ती स्पेस बीजेपी RSS ने ठेवलेली नाही महाराष्ट्र. आणि ही घाण बाजूला केल्याशिवाय तुम्हाला आपल्या भाषेचा मोकळा श्वास करता येणार की आपल्याला या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे. आणि पहिलीपासून हिंदीची शक्ती नाही, हिंदी आम्हाला हवी तर आम्ही शिकतो. त्यांना असं वाटतं की अख्ख्या भारतावर हिंदी लादली की भारत एक होणार, म्हणून भारतावर हिंदी लादण्याच्या प्रयत्नात भारत वेगळा होईल. नमस्कार. इंडी रेडिओ आणि इंडी जर्नलच्या इंडी चॅट या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा चर्चा पेटली आहे. मराठीचा मुद्दा हा तसा महाराष्ट्राचा जन्मच त्यातून झालेला आहे. भाषावार प्रांतरचना आणि तिचे काय आयाम आहेत याच्याबद्दल आपण वर्षानुवर्ष चर्चा करत आलेलो आहोत. आणि तरीसुद्धा हा मुद्दा वारंवार डोकं वर काढतो. तर त्याचे काय दृष्टिकोन, कुठल्या दृष्टिकोनातून त्याकडे बघायला पाहिजे, त्याचा काय परिणाम आहे, त्याच्या मागचं जेनेसिस काय, याच्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आज पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये आहेत राजू परुळेकर सर. तर सर तुमचं स्वागत. आणि जसं मी आता म्हटलं की हा इतका जुना मुद्दा आहे तसं बघायला गेलं तर, आणि हा आपल्या सामूहिक अस्मितेचा पायाच, त्यासाठी बलिदान पण दिलंय लोकांनी, बलिदान दिलेलं आहे, लोकांनी संघर्ष केलेला आहे. त्याच्या भोवती मराठी मनाची जी आखणी आहे किंवा बांधणी आहे ती त्या मुद्द्याच्या भोवती झालेली होती. ते तेलुगू मध्ये पण झालेलं आहे बलिदान. म्हणजे ऑफकोर्स म्हणजे सगळ्यात पहिलं भाषा सगळ्यात पहिलं राज्य खरं तर सरप्राइझिंगली ओडिशा हे पहिलं भाषिक राज्य आहे, हे मला नुकतंच कळलं. आपण नेहमी समजतो की आंध्राच्या आंदोलन, ठीक आहे, असं कळलं का तुला? तर मेरा ओडिशा से पुराना रिश्ता आहे. तर सर मला म्हणायचं की पहिली गोष्ट ना, मला असं वाटतं खूप आत्ताची जी समज आहे मराठीच्या प्रश्नाभोवतीची, त्याच्यामध्ये एक अनेक जण असं इतकं उथळ विधानं करतात ना की भाषा हे फक्त संवादाचं माध्यम आहे, तर त्याच्यावरती एवढा हलाबलू कशासाठी. तर मला हे विचारायचं आहे तुम्हाला, हे सुरुवात ह्याच्याने करावी की भाषा नक्की इतकी महत्वाची असतेच का? जो आपला आर्क टाईप आहे ना, आपलं जे मूल अस्तित्व, त्याची विचार करणे, ती आपल्या मातृभाषेशी जोडली गेलेली असते. आता मातृभाषा ही जी तुम्हाला शिकवते त्यातल्या बारक्या 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 गोष्टी, त्यातल्या तुमच्या संस्कृतीतल्या गोष्टी, ती इतर शिकलेल्या भाषा तुम्हाला शिकवू शकत नाही. पहिली गोष्ट, भाषा एकाला 5 शिका तुम्ही, पण त्याचा जगात उपयोग आहे का? तर आता माझं असं मत आहे की इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, रशियन, इटालियन सगळं शिकवा ना भारतीय मुलांना, त्याचा जगात उपयोग आहे. आपल्याकडे भाषिक राज्य जी आहेत त्या राज्यांना जोडणाऱ्या 2 भाषा आहेत. एक, हिंदीमध्ये 5 राज्य तुम्ही बोलू शकता आणि इंग्रजीमध्ये दाक्षिणात्य राज्यांकडे बोलू शकता. दाक्षिणात्य राज्यांकडे, महाराष्ट्राकडे स्वतःची म्हणून भाषा आहे, ते आपली भाषेत आपल्या राज्यात संवाद साधू शकतात. हे तत्व विनोबा भावेंपासून ते शेवटी तर नेहरूंपर्यंत सगळ्यांनी मान्य केलेलं आहे, इंदिराजींनी पण केलं. तर भाषिक, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यावर पुस्तक लिहिलं आहे मुख्य म्हणजे. तर मूळ मुद्दा हा आहे की भाषा ही माणसाची हवा आणि पाण्याएवढी आवश्यक गरज आहे. म्हणजे आपण कुठच्याही भाषेत कितीही पारंगत झालो तरी सुद्धा आपल्या मातृभाषेमध्ये जी सहजता, जे बारकावे, ज्या गमती आपण शेअर करू शकतो, बोलू शकतो, त्या 95% म्हणजे अगदी पारंगत असतो तर दुसऱ्या भाषेत 95% पर्यंत करू शकतो, पण 100% नाही करू शकत. हे लक्षात ठेव.
तर आमच्याकडे कुरड्या केल्यात. असं म्हटलं पटकन तुला ट्रान्सलेट करायला सांगितलं हिंदीत किंवा इंग्रजीत, तुला भाषा दोन्ही येतात, तू ट्रान्सलेट पुस्तकं केलेली आहेत, सांगता येणार नाही तुला, असा मुद्दा आहे. तर आता हा मुद्दा जो आहे, हा मुद्दा मराठीच्या संदर्भात एवढ्या ऐरणीवर येण्याचं मुख्य कारण एक असं आहे की मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा असताना आणि देशाला राष्ट्रभाषा नाहीये. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, ती काही राज्यांची भाषा आहे आणि त्या राज्यांना पण बोली भाषा आहेत, त्या खरं त्यांचे रिस्पेक्ट होत नाहीये. जसं की भोजपुरीला दर्जा दिला पाहिजे एका भाषेचा, बरोबर, तो दिला जात नाहीये. तर मूळ मुद्दा असा आहे की जी भाषा आपली मातृभाषा आहे ती आणि इंग्रजी या दोन भाषा जर आपल्याला लहानपणापासून शिकवल्या तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण संवाद साधायला समर्थ होतो. आता हिंदीचा मुद्दा जिथे आहे तर महाराष्ट्रात तर हिंदीचा मुद्दा शिकवण्याचा येतच नाही, कारण हिंदी संगीत, हिंदी सिनेमे यांच्यामुळे समोरच्याला संवाद साधू शकेल आणि कळेल इतपत हिंदी महाराष्ट्रीयन माणसाला बोलता येतं. हा शापही झालाय त्याच्यासाठी, पण ते वरदानही आहे. साऊथच्या राज्यांचं जे म्हणणं आहे की जर उत्तर प्रदेशमध्ये तामिळ कंपल्सरी करणार असाल पहिलीपासून तर आमच्याकडे हिंदी करा. बरोबर आहे, करा ना तामिळ कंपल्सरी. माझं तर उलटं मत आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी, इंग्रजी आणि तामिळ अशा 3 भाषा शिकवायला पाहिजेत, किंवा तेलुगू किंवा कन्नड, कारण या भाषा भगिनी आहेत. आपण दख्खन आहोत आणि उत्तरेकडे त्यांच्या चॉईस प्रमाणे एक साऊथची भाषा त्यांना एक पहिली घ्यायला लावावी. आता संजय राऊतांचं हे म्हणणं मला पटलेलं आहे की मुळामध्ये मोदी आणि शहाना दुसरी कुठचीच भाषा येत नसल्यामुळे गुजराती सोडून हिंदी त्यातल्या त्यात येतं, त्यामुळे त्यांनी सगळं आपल्या इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स प्रमाणे देशाला इन्फिरियर करायचं ठरवलंय, म्हणून हे हिंदीचं लचाण त्यांनी शोधून काढलंय. त्याचा कोणत्याही शास्त्र, कला, विज्ञान आणि आंतरराष्ट्रीयत्व यांच्याशी संबंध नाही आणि राष्ट्रीयत्वात अशी. पण मला एक घटना आठवते, देवेंद्र फडणवीस मागच्या वेळी मुख्यमंत्री असताना, नाही विरोधी पक्ष नेते असताना, त्यांनी एकदा सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं. तर देवेंद्र फडणवीसांना उत्तम इंग्रजी येतं, सोनिया गांधींना उत्तम इंग्रजी येतं, देवेंद्र फडणवीसांनी हिंदीत पत्र लिहिलं होतं. तर मी त्याच्यावर असं ट्विट टाकलं होतं की देवेंद्र फडणवीसांना हे माहिती आहे की सोनिया गांधींना जर इंग्रजीत पत्र लिहिलं तर ते स्वतः आणि सोनिया गांधी या दोघांनाच कळेल, मोदींना ते कळणार नाही, म्हणून त्यांना हिंदीत पत्र लिहायला लागलं. जरी सोनिया गांधींना कमी कळलं तरी मोदींना नीट कळेल, म्हणून ते धडपड आहे. तर हाच प्रॉब्लेम आज महाराष्ट्रामध्ये मराठी पहिलीपासून करण्याचा आहे की आपला जो इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे, धड इंग्रजी स्क्रिप्ट दिलं तर मिसेसचं MRS वाचणारा पंतप्रधान आपल्या ज्या आहेत त्यांना निदान हिंदीमध्ये थोडंफार बोलता येतं, म्हणून केवळ सगळ्या मुलांना हिंदीवर जबरदस्ती करणं चुकीचं आहे. आणि उत्तर भारतामध्ये सुद्धा हिंदीने असा काही असाधारण पराक्रम साहित्य क्षेत्रात केलेला नाही की जो मराठीने केलेला नाहीये. मराठीमध्ये सकस साहित्य बाबूराव बागुलाम पासून तर भाऊ पाध्यमपर्यंत आणि महान नाटककार तेंडुलकरांचा घाशीराम कोतवाल, म्हणजे ऑफ ऑपेराच, म्हणजे जिथे होतं न्यूयॉर्कला स्ट्रीटला, तिथे ते तेंडुलकरांचं हे घाशीराम कोतवाल पोचलेलं आहे. पीटर ब्रुक्सनी त्याच्यावर काम केलं होतं, म्हणजे ते केलं होतं. तर असं एकदम जयवंत दळवी सारखे नाटककार, नंतर लता मंगेशकर आणि आशा भोसल्यांसारख्या गायिका, आपल्याकडे सगळं समृद्ध मराठीत झालेलं असताना आणि मुळामध्ये सिनेमा ही हिंदीमधली जी महान कला बॉलिवूड मानतो त्याचे जनकच दादासाहेब फाळके हे मराठी गृहस्थ होते. त्यामुळे आपल्याला हिंदीची शिकवायची गुजरात्यांनी गरज नाहीये. ही संघाच्या डोक्यात काहीतरी तिसरंच आहे, त्यांचं एक वेगळंच जग चालतं, ते पॅरलल जग उद्ध्वस्त होईपर्यंत चालू राहणार, ते उद्ध्वस्त स्वतःलाच करून घेणार. पण ते आत्मघातकी पथक आहे, ते सोडून दे. पण संघाची आयडिया या मोदींच्या पथ्यावर आणि शहांच्या पथ्यावर अशासाठी पडतायत की बरंय बाबा, आपलं अज्ञान लपवण्याकरता या प्रकारचं पांघरून अख्ख्या देशावर घालण्याची गरज आहे, म्हणून ते हिंदीचं कंपल्शन चाललेलं आहे. त्याचा मराठी माणसाला कोणताही उपयोग नाही. आपल्या मुलांना मराठी आणि इंग्रजी कंपल्सरी शिकवावी, आणि तिसरी भाषा शिकवायची असेल तर ती एक तर परदेशी शिकवावी कुठची जगातली, किंवा भारतीय दाक्षिणची भाषा शिकवावी, तामिळ शिकवावी, तेलुगू शिकवावी, किंवा मल्याळम शिकवावी. आणि मल्याळम म्हणजे केरळमध्ये मराठी शिकवावी,
इंग्रजी शिकवावी आणि मल्याळम शिकवावे. बरोबर. हिंदीचा काय संबंध? हिंदी सगळ्यांना माहिती आहे. हो. हिंदी फक्त मोदी आणि शहाना दुसऱ्या भाषाच कळत नाहीत म्हणून प्रॉब्लेम होतोय. त्यांना कागदपत्र अजून 10 वर्षात पूर्ण वाचता आलेले नाहीत. हे नॅशनल एरर प्रकरणावर लक्षात येतं. तर ती वाचता येत नाहीयेत म्हणून ते तसं करायला बघतात. पण ते तसं वर्क होणार नाही आणि ते तसं करता कामा नये. भाषाशास्त्राशी आणि मानववंशशास्त्राशी या निर्णयाला अत्यंत विरोधी मतं आणि प्रतिकूल मतं पडतात. तुम्ही मराठी लोकांना थोडीफार हिंदी समजते याच्यावरून मला एक आठवलं की आपल्याकडचे मेजर फियास्को जे झालेले तर राजकीय फियास्को हे ह्या बडे बडे शहरों में छोटी छोटी घटनाएं होती रहती है. किंवा अजून नारायण राणेंनी करांगो हम उनको काहीतरी असं म्हणाले होते. मैं क्या आपको नॉर्मल आदमी लगता हूं क्या असं पण ते म्हणाले होते. किंवा जरांगे पाटलांनी काहीतरी म्हटलं होतं की मैं सडक पे ऐसा. नाही, जरांगे पाटलांनी अख्खा परिच्छेद म्हटला होता जो अशी एक नवीन भाषा त्यांनी शोधून काढली की ज्याला हिराठी किंवा मंदी म्हणावं लागेल. तर ती वेगळी भाषा होती. म्हणजे त्या भाषेचा आपल्या मुलांशी काही संबंध मला नाही वाटत या शतकात तरी येऊ शकेल. मला म्हणजे आपल्या आज्या वगैरे ना सकाळी जर भैयाशी बोलल्या तर जी भाषा निर्माण होते तीच जरांगींची भाषा होती. वो डांबर का सड़क है ना उसके ऊपर से जाएगा ना असं वगैरे. चाक पे जाएगा, चाक से जाएगा, गाडी पे चाक से जाएगा, कापणे का तोडणे का असं. तर मला म्हणायचं की मी स्वतः पण याच्याबद्दल मला जरांगे पाटलांची काही कमी आहे असं वाटत नाही. मला असं वाटतं की त्यांना मराठी येते ना, त्यांना त्यांची भाषा येते, ते त्यांच्या भाषेत बोलतात. तुम्हाला समजून घेण्याची गरज पडते जरांगेंचं ना. म्हणजे जरांगे काहीतरी असे माणूस आहेत की ज्यांचं समजून घेण्याची लोकांना गरज पडते, इंग्रजी पत्रकारांना गरज पडते. तर मग त्यांना त्यांच्या भाषेत बोलले, त्यांना हिंदीत बोलायला त्यांनी अट्टहास करणं चुकीचं आहे. जसं मोदी शहांनी इंग्रजीत बोलायचा अट्टहास करणं चुकीचं आहे. पण म्हणून आपल्याला येत असलेली एकमेव हिंदी भाषा दुसऱ्यावर लादणं पण चुकीचं आहे. तुम्ही हिंदीत बोला, आम्ही समजून घेतो. तुमच्या भावना आम्हाला एकंदरीतच 10 वर्षात कळलेल्या आहेत आमच्याबद्दलच्या, तर ते आम्ही समजून घेऊ. पण मूळ मुद्दा आता बोलायची पण गरज नाही, एवढं आपलं ह्या मनीचे त्या मनी कळलेलं आहे. ते काय म्हणजे नोटबंदी पासूनच कळलंय. त्यामुळे टेन्शनच नाहीये. तर मुद्दा हा आहे की हे गटारातनं गॅस वगैरे जे असे वेगळे A+B वगैरे असे प्रकार आहेत ते हिंदीतनं समजावणं सोपं आहे, इंग्रजीतनं कठीण आहे. त्यामुळे लहान मुलांनी ते प्रकार शिकूच नयेत अशी माझी इच्छा आहे महाराष्ट्रात तरी. तर महाराष्ट्रातल्या मुलांना आणि कुठच्याही दक्षिणात्य राज्यातल्या दख्खनेकडच्या मुलांना, ही दख्खन आहे शिवाजी महाराज पहिल्यांदा म्हणाले होते, तर दख्खनेला हिंदीचं पाणी लागतं कामा नये. आम्हाला हिंदी येईल, आम्ही शिकू, आम्ही हिंदीत. माझ्या हिंदीत तर रोज इंटरव्ह्यू जातात. आता थोड्या वेळाने एक शूटिंग आहे. पण मुद्दा असा की मी हिंदी मुलांना बळजबरीने पहिलीपासून शिकवण्याच्या विरोधात आहे. भाषा ही बोलून, वाचून आणि भेटून शिकतं. मी एका गावात वाढलो. ज्या गावात मी वाढलो तर पहिले तर थोडी लाईट असलेल्या गावात वाढलो. त्यानंतरचं माझं शिक्षण एका लाईट नसलेल्या गावात, त्या काळात लाईटच आले नव्हते तिकडे गावात पोस्ट मास्टर आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक एकच गृहस्थ होते प्रभ म्हणून. तर मुद्दा असा आहे की वाचन, इंग्रजी हिंदीचं वाचन, त्याच्यामध्ये सततचं बोलणं, त्याच्याबद्दलचं वाचणं, त्याच्या संदर्भातलं जे संदर्भ ज्ञान आहे ते समजत राहणं, ही प्रक्रिया आजही माझी अखंड चालू आहे. भाषा शिकून कंप्लीट होतच नाही कधी. माझी मराठी पण चांगली नाहीये, विश्वास ठेव. मला मराठीचं व्याकरण कळत नाही. ह्याचा दीर्घकाळ असवं असं मोठ्याने माझ्या घरात सतत माझा आवाज येतो आणि मग सगळे धावतात की दीर्घकार असो म्हणून. असं आहे. तर त्यामुळे ही तिसरी भाषा एवढ्या छोट्या मुलांना छळण्याकरता वापरणं हे चुकीचं आहे. आपण ह्याच्यावर तपशीलवार बोलूच. आणि माझा हिंदीवर एक वेगळा राग आहे. माझं नाव परुलेकर असताना परुलेकर म्हणतात. पारुलेकर ठीक आहे, ते परुलेकर सांगितलं तर म्हणतात, पण म्हणजे ते काना काढू शकतात. पण हा शब्द पारुलेकर पण म्हणतात, काही परुलेकर म्हणतात. आता बघ, परुलेकर हे स्वाभाविकपणे हिंदीचा निर्देशक. पण प्रश्न असा आहे की तमिळ आणि मराठी सोडला तर हा शब्द कुठेच नाहीये. त्यामुळे हा शब्द असलेली माझी मातृभाषा सोडून तो लंगडा ल का लावावा मी पहिलीपासून, हा मुद्दा आहे. बरोबर. म्हणून म्हटलं आपण ह्याच्यावर तपशीलवार येऊच या परत. फक्त मला एक सुरुवात ह्याच्यापासून करायची होती परत एकदा की मराठी लोकांना हिंदी येतेच हे जे गृहीतक मांडलं गेलं ना, किंवा हा गैरसमज आहे की आता ते हिंदी गाणी गातात बरोबर, किंवा हिंदी गुणगुणतात,
हिंदीमध्ये तोडकं मोडकं बोलतात सुद्धा. पण याला भाषा येणं म्हणता येतं का? उदाहरणार्थ मी हॅरी पॉटर वाचायची सुरुवात जी आहे ते पहिलं पुस्तक मी हिंदी अनुवाद वाचला होता त्याचा, कारण ऍक्सेस नव्हता पुस्तकांचं, हे नव्हतं. एकमेव रेल्वे स्टेशनवरचं दुकान होतं ज्याच्यावरून पुस्तक खरेदी करता यायचं. सो तिथं फक्त हिंदी आवृत्ती होती आणि मी ती घेतली. लहान होतो तेव्हा. आता त्याच्यात होतं जादुई चोगा. आता जादुई चोगा म्हणला, हा चोगा काय असतो हा मला 8-10 वर्ष लागले. सिनेमा बघितल्यावर कळलं, अरे हे क्लोक जे आहे त्या क्लोकला म्हणतात चोगा. तर म्हणजे की वाचता येते लिपीमुळे किंवा गुणगुणता येते ऐकून ऐकून, याचा अर्थ ती भाषा कळतेच असा होतो का? नाही, हा आपलं इंग्रजी बाबतचा तर सार्वत्रिक हे आहे ना. म्हणजे इंग्रजी स्क्रिप्ट पाहताना आणि बोलताना आणि इंग्रजी एकंदर आपण सिनेमे वगैरे पाहताना ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या मनावर तरंग उमटतात. ती आपली भाषा नसल्यामुळे ती ऍक्वायर केलेली भाषा आहे आपली. त्यामुळे ऍक्वायर केलेल्या भाषेच्या बाबतीत किती, म्हणजे शशी थरूरचं मला माहित नाही, पण ऍक्वायर केलेली भाषा जी आहे तर मला माझ्याबरोबर कॉन्व्हेंटमध्ये माझ्या मुली बायको सगळे कॉन्व्हेंटमध्ये शिकलेत, तर त्यांच्याबरोबर मी कंपॅरिझन करतो तर तेव्हा लक्षात येतं की प्रश्न एकच सारखे पडतात सगळ्यांना. कळलं ना? म्हणजे तुमची मातृभाषा वेगळी असली की तुम्हाला प्रश्न त्याच प्रकारचे पडतात. हा, तुम्ही त्यातलं जे बेस्ट आहे अभिव्यक्त करण्याची क्षमता ती ऍक्वायर करू शकता. पण याचा अर्थ असा नाही की तुमची भाषा तुमची आहे, ती मातृभाषा नाही होऊ शकत तुमची. आणि त्याची अनेक कारणं आहेत. आणि तुला सांगतो की आपली अभिव्यक्ती जर तुम्ही म्हणून उत्कृष्ट साहित्य जे भारतात लिहिलं गेलेलं आहे ते स्थानिक भाषांमध्ये लिहिलं गेलेलं आहे. भारतीय लेखक इंग्रजीत लिहिणारे फार थोडे यशस्वी लेखक आहेत, म्हणजे खरे चांगले लिहिलेले आहेत. भारतीय लेखकांचं फिक्शन मी पाहिलं तर मी घेतच नाही. पहिली माझी स्वतः बायको इंग्रजी फिक्शन लिहिते, हा ना, पण मी तिला नेहमी म्हणतो की भारतीय फिक्शन रायटरना माझं जे अवकाश आहे ते सापडत नाही असं मला वाटतं. याचं कारण असं, तू भाऊपाध्यायचं एखादी स्टोरी वाच, म्हणजे राडा किंवा वासू नका हे पुस्तक इंग्रजीत लिहून दाखवा मला कोणी किंवा अनुवाद करून दाखवा. तर मूळ मुद्दा हा आहे की माझ्या भाषेचं, किंवा बाबूराव बागुल मरण स्वस्त होत आहे हे पुस्तक तू इंग्रजीत कर. इंग्रजीत एक वेळेस शक्य आहे, पण ते इंग्रजीत वाचताना माणसाला त्या आतमध्ये मुंगेड असतात ना त्यांचं वाचताना, आणि सत्याचा दंश दुःखद असतो ते होत नाही. त्यामुळे समस्या अशी आहे की तेंडुलकरांनी माझ्या माहितीत अखेरीसला एक नाटक इंग्रजीत लिहिलं होतं आणि काही नाटकांचे ते स्वतः भाषांतर करत होते. तेव्हा मला ती प्रोसेस किती पेनफुल असते, म्हणजे त्यांना उत्तम येत होती भाषा सगळ्या, म्हणजे ती मी वाचत असते ना, असं ते त्यांची कॉपीच आली की मी वाचायचो. ते किती पेनफुल प्रोसेस आहे हे कळतं. त्यापेक्षा आपल्या मातृभाषेत लिहिणं अगदी सोपं. आता इथे हा राजकीय निर्णय आहे, त्यामुळे मी तुला एक सांगतो की आता जवळपास अडाणीने 2/3 महाराष्ट्र काबीज केलेला आहे. उरलेला 1/3 काबीज केल्यावर पहिलीपासून गुजराती कंपल्सरी करतील. अरे काय म्हणून शिकायचं आम्ही? बाकी सब्जेक्ट आता महत्वाचा विषय कोणते आहेत तर नागरिकशास्त्र, इतिहास, विज्ञान, गणित, भौतिकशास्त्र, हे सगळी महत्वाचे विषय आहेत. ते तुमच्या मातृभाषेत आणि इंग्रजी भाषेत तुम्ही शिका, आणि बाकी भाषा तुम्हाला ऑप्शनल आहेत. ह्या 10 भाषा तुम्हाला आहेत, त्यातलं कुठची एक भाषा तुम्हाला शिकायची आहे तर 4थी नंतर 5वी नंतर शिका, असं दिलं पाहिजे. एवढं सोपं आहे. हे कळायला एज्युकेशन, म्हणजे तुला सांगतो की शिक्षण तज्ज्ञ पण हेच सांगतील. पण हे जे आज 2 जण चालवत आहेत देश आणि 2 विकतात आणि 2 खरेदी करतात ना, ते ठरवत असल्यामुळे हे सगळ्या समस्या देशासमोर उभ्या राहिल्यात. आणि संघाचं उलट तत्वज्ञान, जे शीर्षासन तत्वज्ञान आहे ना, ते पण ह्याला कारणीभूत. त्यांना असं वाटतं की अख्ख्या भारतावर हिंदी लादली की भारत एक होणार, म्हणून भारतावर हिंदी लादण्याच्या प्रयत्नात भारत वेगळा होईल, एक नाही होणार. बरोबर. नाही, मला हे म्हणायचंय की आता संघ आणि भाजप एकीकडे त्यांचा दृष्टिकोन एका प्रकारचा आहे की त्यांनी तर त्याला फिलॉसॉफाइजच केलेलं, थिअराइजच केलेलं की हिंदी, हिंदू, हिंदुस्तान. बरोबर. थिअरी नाही, फक्त जय श्रीराम सारखी दुसरी भीतीदायक गोष्ट नाही, म्हणजे वॉर आहे. म्हणजे मला याला ह्याच्या संघाकडे कसलीच थिअरी नाहीये. मला कोणत्याही संघाच्या माणसाने बसून कुठची तरी एक थिअरी समजून सांगावी म्हणून गेले जवळपास 35 वर्ष मी प्रयत्न करतोय.
मला असं म्हणायचं की त्याचे काहीतरी अन्वय अर्थ आहेत, म्हणजे की त्या वाक्याला काहीतरी पॉलिटिकल आणि सोशल अन्वय अर्थ काढता येतो की यांच्या दृष्टिकोनातून देश कसा दिसतो. मला म्हणायचं की आता एक मध्यंतरी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली, तर जेव्हा ते तमिळनाडूमध्ये जेव्हा त्यांनी सुरुवात केली, जिथं तमिळनाडूमध्ये त्यांच्या भाषणाला दुभाषी होता, एक स्पीकर ट्रान्सलेटर होता, जो लाईव्ह भाषण एक वाक्य झालं की तमिळमध्ये सांगायचा. केरळमध्ये आले मल्याळमचा ट्रान्सलेटर होता, तेलंगणामध्ये आले तेलुगू ट्रान्सलेटर होता. महाराष्ट्रात आल्याबरोबर ट्रान्सलेटरचा संबंधच संपला. म्हणजे त्यांनी लातूर, नांदेड ह्या सगळ्या भागातून जिथून जिथून भारत जोडो यात्रा गेली, त्यांनी हे अजून केलं होतं की त्या भागातला, ग्रामीण भागातल्या महिला, तिथले माणसं, मुलं, या सगळ्यांना बाय डिफॉल्ट हिंदी येते. तर या नाही हे मला सत्य माहिती आहे, त्यामुळे मी तुला सांगतो. राहुल गांधींना महाराष्ट्रातले आपले नेते लांगुल चालन करण्याकरता हे खोटं सांगतात. तुम्ही हिंदीत बोला ते त्यांना कळतं. तुम्हाला सांगतो, राहुल गांधींनी इन्सिस्ट केलं होतं, म्हणजे मी त्याला होतो, की मराठीतल्या पत्रकारांनी मला मराठीत प्रश्न बोलावा, नंतर मी प्रयत्न करीन तो समजवण्याचा. नाही समजलं तर मी विचारेन माणसा. त्यामुळे मूळ मुद्दा हा आहे की राहुल गांधींची इच्छा ही त्यांची इच्छा असते. जसं मी आता मोदी शहा आणि संघाचा एक वेगळा प्रॉब्लेम सांगितला, तसं ह्यांचाही एक वेगळा प्रॉब्लेम आहे, आणि तो हाच आहे. त्यामुळे काय होतंय की दिल्ली आणि देश यांच्यामध्ये दरी जी आहे ती कायम राहते, आणि राग पण. राईट. मला प्रश्न राहुल गांधींबद्दल नव्हता, नाही मी आपलं उदाहरण सांगितलं. माझं असं म्हणणं होतं की कारण मला डायरेक्ट माहिती आहे, त्यामुळे मी बोललो. या संकल्पनेमुळं किंवा या समजुतीमुळं की हिंदी कळतेच, याच्यानं महाराष्ट्राचं किती नुकसान झालेलं आहे सगळ्याच अंगाने, सांस्कृतिक अंगाने, सिनेमा, साहित्य, कला, संगीत, किंवा अजून काय असेल, शिक्षण, या सगळ्या पातळ्यांवरती ह्याचे किती परिणाम झालेले आहेत या समजुतीचे. महाराष्ट्रामध्ये मराठी किती लोकांना कळतं हा खरा प्रश्न आहे. हिंदीचं दूर. आपल्याकडे शिक्षकांना सुद्धा नीट मराठी लिहिता येतं का तू बघ. 6वीच्या किंवा 7वीच्या ग्रामीण भागातल्या कुठच्याही वर्गावर जाऊन मराठीत कुठच्याही विषयावर एक परिच्छेद लिहायला सांग. म्हणजे व्याकरणातल्या चुकाही मी माफ करतो, कारण मी समजतो की मी स्वतः व्याकरणातल्या कुठच्याही चुका करू शकतो कुठच्याही भाषेत. पण मी समजतो की त्यांना जे म्हणायचं आहे ते म्हणतच नाहीत. म्हणजे ते ज्या भाषेत लिहितात ती भाषा त्यांची नसते. हा त्यांचा समज कोणीतरी करून दिलेला असतो की तुमची भाषा चुकीची आहे, आमची भाषा बरोबर आहे. एक. नंबर 2, आपलं साहित्य आपण वाचलेलं नाहीये, तर हिंदीतलं कुठचं वाचणार. म्हणजे मी जेव्हा लहानपणी तुला सांगतो की हिंदी शिकण्याची प्रक्रिया कशी होती की मी मला कृष्णचंद्र खूप आवडायचे लहानपणापासून. आणि ते माझ्या हातात कसे पडले त्याची एक कहाणी. मी ती रद्दीच्या दुकानात मला कृष्णचंद्रांचा पुस्तक, मला काही माहित नव्हतं कृष्णचंद्र किती मोठे लेखक आहेत काय. मग कृष्णचंद्रांचं मी एक पुस्तक वाचलं ज्याच्यात मंटो आणि इस्मत चुगताईवर व्यक्तिचित्र लिहिली होती त्यांनी. त्यामुळे मंटो आणि इस्मत चुगताई ही काहीतरी जबरा गोष्ट आहे असं मला कळलं. मंटोवरचा लेख तो तर असाधारण होता, म्हणजे मला अजूनही आठवतो. तो शेवटी टांगेवाला थांबतो. आणि तर मूळ मुद्दा असा आहे की हे वाचत 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 मी गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हिंदीलाही एक आपली साहित्य धारा आहे आणि ती अत्यंत सशक्त आहे. आता किती हिंदी लोकांनी मराठीमधली साहित्यधारा अशी सशक्त वाचलेली आहे. हे जर आदान प्रदान होणार नसेल तर लादणं नाही का. हा इम्पिरियलिझम आहे. जर बार्टर आहे तर तुम्ही आमची शिका भाषा, आमचं साहित्य तुम्ही घेऊन जा, तुमची आम्ही शिकतो, आम्ही पुढे येतो. आणि हे पहिलीतल्या मुलांचं काम नाहीये, हे जरा मोठ्या झालेल्या मुलांनी चॉईसने करायचं काम आहे. हे जे जबरदस्ती केलं जात आहे मी संजय राऊतांशी 100% सहमत आहे की मोदी शहांच्या अज्ञानावर पांघरून, भाषिक अज्ञानावर पांघरून घालण्याकरता केलं जात आहे. आणि अदानींच्या पण, की त्यांना पण कुठचीच भाषा बोलता येत नाही. गुजराती फक्त बोलतात, हिंदी सुद्धा. म्हणजे त्यांचा एका इंटरव्ह्यूत ते खुर्च्याच बदलतात. तुम्ही बघितलं असेल, एक इंटरव्ह्यू होता त्यांचा, त्यानंतर हिंडनबर्ग रिपोर्ट आला तो खुर्ची गेल्यानंतर. म्हणजे तर ते म्हणाले की त्याच्यावर राहुल गांधींचं असं एक होतं की टेलिप्रॉम्प्टर लावून मुलाखत द्यायची पहिलाच आहे हा मनुष्य, बिझनेसमन ज्याला संधी मिळाली. पण पंतप्रधानांना पण टेलिप्रॉम्प्टर असतो, पण पंतप्रधानांना पण एक संधी मिळत नाही, ते मध्येच दुसरी खुर्ची घेऊन बोलायला लागायची. त्यामुळे बोलतं एक्सप्रेशनचा प्रॉब्लेम असणं ही राजकीय माणसाला किंवा सार्वजनिक जीवनात असलेल्या माणसाला खूप अडचणीची गोष्ट आहे. मग तो माफिया का असे ना. आणि
ती अडचण दूर करण्याकरता 140 कोटी लोकांवर आपल्याला येते तीच भाषा लादायची, ही चुकीची गोष्ट आहे. मी जो मगाशी जे म्हणालो तुम्हाला की भाषा आणि हिंदीचं बोलत होतो, हिंदी महाराष्ट्रात येते त्यामुळे किती नुकसान झालं. तर हिंदीचा समस्या अशी आहे की फाळके साहेबांनी चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवल्यावर जे हिंदीचं केंद्र झालं ते का झालं याच्यावर आपण येऊन, कारण ते युपीला करण्याचा प्रयत्न किती केला ते होणार नाही, ते मुंबईतच झालं. आणि सगळे नट नट्या मॉडेल सगळे मुंबईला आले. मुंबई हे एक कॉस्मोपॉलिटन आधुनिक शहर होतं. मुंबईचे मूळ रहिवासी कोळी आणि पारसी आणि भंडारी, त्यातले 2 मराठी मोठे घटक होते आणि एक पारसी होते. त्यातला कुठचाही गुजराती मनुष्य किंवा हे मूळ रहिवासी उत्तर भारतीय वगैरे काही नाही आहे. तर या लोकांनी असं वातावरण निर्माण ठेवलं होतं या शहरामध्ये की जिथे बाहेरचे लोक आणि इंग्रज, ज्यांनी बाहेरचे लोक येतील, नाना शंकर शेट असो ना तर जहांगीर असो, कावसजी, या लोकांनी असं केलं की बाहेरचे किती लोक आले तर अकोमोडेटिव्ह असून ही एक आंतरराष्ट्रीय स्तराचं शहर व्हावं. ते असं बिल्डिंगा बांधून होत नाही. मग डोलेरा सिटी वगैरे असं काहीतरी असतं ना, ते नाही होत. तर नाही तर सुरतला हिरा मार्केट गेलं असतं ना, ते परत आले ना सगळे. तर मूळ मुद्दा त्यामुळे ते मुंबईत बहरली बॉलिवूड. त्यामुळे बॉलिवूडचे चित्रपट रिसोर्सेस वाईज आणि म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीचे रिसोर्सेस आणि मराठी चित्रपटसृष्टीचे रिसोर्सेस यांच्यामध्ये कम्पॅरिझनच नव्हते होऊ शकत. कारण कुठच्याच राज्याचे रिसोर्सेस हे वाढायला एक वेळ लागतो, तो महाराष्ट्राला मिळाला नाही आणि हिंदीमुळे तो खुडला. तो चित्रपटांपासून सुरू झाला पण तो सगळ्या क्षेत्रात पसरला. आणि चित्रपटाचा प्रभाव एवढा असतो, चित्रपटाची गाणी ही आधुनिक लोकगीत आहेत, चित्रपट हे आधुनिक हे आहेत म्हणजे लोककला आहे. तर ते लोकांपर्यंत एवढे पोहोचले ते डायलॉग की कितने आदमी थे वगैरे, म्हणजे किती माणसं होती असं ते मजा येत नाही बघ. ते ह्या मजा अशी काही नसते, तुम्हाला सवय असते. जसं टेस्टबडला मसाला नसलेलाच पदार्थ युरोपियन माणसाला बरा लागतो, आपल्याला मसाला नसेल तर बरा नाही लागत. तर या प्रकारची सवय जी आहे ऐकण्याची ती हिंदीची लागली आपल्याला, मराठी लोकांना, महाराष्ट्राला, मुंबईला विशेष करून. आणि त्याची किंमत मोठी महाराष्ट्राने चुकवली. आणि ती किंमत ही आहे की जो येतो तो इथे मराठी न शिकता राहतो आणि जणू मराठी भाषा महाराष्ट्र लागतं आहे आपल्यावर असा आव आणतो. याचं मुख्य कारण असं की तुम्ही मराठी बोलत नाही हे तुम्ही महाराष्ट्रात सांगतात, ज्याची राजभाषा मराठी आहे. जगात जर्मनीत जाऊन तुम्ही असा फलक घेतला, वी डोंट स्पीक जर्मन. तुम्ही अमेरिकेत जाऊन वी डोंट स्पीक इंग्लिश असं टाका, दुसऱ्या दिवशी डिपोर्ट नाही केला तर. पण राजकीय इच्छाशक्ती, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीवर असलेली सगळी भिस्त आणि त्यांचं राजकीय जीवनच दिल्लीवर अवलंबून असणं, गुजराती कार्टेलचा जो सगळा आर्थिक प्रभाव आहे तो, ह्या सगळ्याचा जो बेरीज आणि वजाबाकी जी आहे ती मराठीच्या गळ्याला उगाच नख लावते. वास्तवात गुजराती साहित्यापेक्षाही किंवा तेवढंच सकस साहित्य महाराष्ट्रात आहे. साऊथची जेवढी पिक्चर आपण बघतो त्याच्यापेक्षा महान पिक्चर काढता येतील अशी पुस्तकं मराठीत आहेत. मराठीत एकाहून एक सरस साहित्यिक निर्माण झालेले आहेत, आजही होत आहेत, कविता निर्माण होत आहेत. प्रॉब्लेम असा आहे की राजकीय ढोंग आणि नवीन नवीन येणाऱ्या राज्यकर्त्यांचे नवीन नवीन नखरे काँग्रेसच्या काळात वेगळे होते, ह्यांच्या काळात वेगळे आहेत. तर ते नखरे हे मराठीच्या मुळावर येतात. आणि मला असं वाटतं की दख्खनमध्ये, साऊथमध्ये त्यांनी आपली चित्रपटसृष्टी निर्माण केली, कारण तिथे बॉलिवूड नव्हतं आणि त्यांची लिपी वेगळी होती, देवनागरी नव्हती. त्यामुळे त्यांना तिथल्या लोकांचं मार्केट जे संपूर्ण आहे ते त्यांच्या पिक्चरला मिळालं. त्यामुळे ते तिकडे सकस झाले आणि त्यामुळे त्यांचं साहित्य पोचायला लागलं. त्यांना म्हणायचं ते म्हणू शकले, बहुजनवाद पसरला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीला सिनेमात दाखवण्याचा मान अधिक जास्त साऊथला मिळाला शेवटी, कम्युनिस्ट सुद्धा, लेफ्टचा सुद्धा. तर मूळ मुद्दा हा की हे मराठीत होऊ शकलं नाही, तिथे भाषा खुरटली आणि हिंदीने ती बर्बाद करून सोडली. आणि आता पहिलीपासून जर हिंदी कंपल्सरी केलं तर मुलांना हिंदी आवडणं बंद होईल. कारण आपल्याला माहिती आहे जे शिक्षणात लावतात ते आपल्याला नेमकं आवडत नाही. मला गणित हे शिकून झाल्यावर आवडायला लागलं. भाषेसोबत काय येतं या प्रश्नापासून आपण सुरुवात केली होती की भाषेचे काय अन्वयार्थ होतात किंवा भाषेला केवढं महत्त्व असतं. तर मला आठवतं की
युरोपचा जो 18व्या शतकातला किंवा 19व्या शतकातला युरोप होता, जेव्हा मोनार्की होती युरोपमध्ये, राजघराणी होती सगळीकडे, तर ही जवळपास सगळी राजघराणी आवर्जून फ्रेंच मध्ये बोलायची. कारण त्यांचं फ्रेंच असण्याचा अर्थ, फ्रेंच बोलण्याचा अर्थ एका पर्टिक्युलर स्टँडर्ड अभिजन वर्गाची भाषा. हा, सो म्हणजे अगदी रशियाचा झार सुद्धा फ्रेंच मध्ये बोलायचा. कायद्याचं पहिलं पुस्तक पण नेपोलियननेच केलं ना, कोड द नेपोलियन. त्यामुळे ते सगळ्याला एक झालर होती. नाही, त्याच्या आधी पण म्हणतोय, कारण यांचे एकमेकांशी मॅरेजेस वगैरे तर होत होते. म्हणजे युद्ध झाली, काही झालं तरी यांची एकमेकांची मॅरेजेस वगैरे होत होती. तर रशियामध्ये फ्रेंच होतं, राजघराणं फ्रेंच बोलत होतं. ब्रिटिश राजघराणं फ्रेंच बोलायचं. फ्रान्समध्ये तर ऑफकोर्स फ्रेंच बोलत. फ्रान्समध्ये आजही तू इंग्रजीत बोलला तर उत्तर देत नाही. तर मला असं म्हणायचंय की भाषेचं जे सौंदर्यशास्त्र असतं त्याचे सायकोलॉजिकल इफेक्ट पण असतात. जसं तुम्ही आता म्हणालात की मराठी महाराष्ट्रात असून सुद्धा हिंदी सिनेमामध्ये मराठीचं चित्रण कसं असतं मराठी लोकांचं, की लक्ष्मीकांत बेर्डे मराठीचा सुपरस्टार, पण तो हिंदी सिनेमात गेला की तो एका घरातल्या घर कामगाराचं पात्र निभावणार. तर हे जे एस्थेटिकल एक दबाव तयार केलेला आहे, सौंदर्यशास्त्रीय दबाव तयार केलेला आहे भाषेच्या माध्यमातून. पण साऊथच्या हिरोना पण हल्ली महत्व मिळतंय हिंदीमध्ये. हिंदीचं साम्राज्यवाद फार डेंजरस आहे पहिल्यापासून. तेव्हा रजनीकांतला अपमानित केलं गेलं ज्या पद्धतीने हिंदी सिनेमामध्ये, ती स्पेस दिली गेली नाही, त्याचा ऑरा किंवा. आता ह्यांना काहीच करता येत नाही, यांची क्रिएटिव्हिटी संपली. हिंदी ही क्रिएटिव्हिटी संपलेली भाषा आहे आत्ताच्या क्षणी. हिंदीमध्ये अशी निर्मितीक्षम जी माणसं होती ती जुनी गेली आणि नवीन फार थोडी निर्माण होत आहेत. सी कसं आहे की राजकीय कणा असलेला जो प्रदेश असतो ना, तिथे निर्मितीक्षम सृजनक्षमता असलेली भाषिक माणसं तयार होतात, साहित्यिक तयार होतात. साहित्यिक कधीच आणि लेखक कधीच सत्तेपुढे वाकत नाहीत. जे वागतात ते साहित्यिक नाहीत. मूळ मुद्दा हा आहे की या प्रकारचं बंड करण्याची क्षमता असलेली जी राज्य आहेत त्यांना हिंदीचा गुलाम करण्याचा हा डाव आहे. आणि त्याची कारणं, जी 4 कारणं आहेत ती तुला मी म्हंटल. तर हे आपल्याला होऊ यासाठी देता कामा नये, कारण महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाला मराठीत महाराष्ट्रातच बोलताना स्वतः काहीतरी गरिबासारखं करतोय, आपण काहीतरी बहुजन संस्कृतीचा भाग होतोय की काय, आपल्याला कोणीतरी बघत नाही ना मराठी बोलताना, अशा प्रकारे तो वागू लागतो. म्हणजे कंडोम मागायला जर तुम्ही मेडिकल स्टोअर मध्ये गेल्यावर भाव असतात चेहऱ्यावर, तसे रेल्वेच्या डब्यामध्ये मराठी बोलणाऱ्या माणसाचे स्वतःच्या चेहऱ्यावर भाव असतात. तर ह्या प्रकारचं जे स्वतःची अवहेलना आणि इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स जो निर्माण झालेला आहे तो काढून टाकण्याकरता पहिले हिंदीला बार करणं गरजेचं आहे. आणि गुजराती महाराष्ट्रात जिथे ते बोर्ड आहे ते नष्ट करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात मराठी स्तनापन्न सिंहासनावर झाली की त्यानंतर इतर भाषा शहाणी झालेली माणसं हवी ते शिकतील, नाही शिकायचे नाही शिकतील. इंग्रजी मस्ट आहे, मराठी मस्ट आहेच, आणि बाकी भाषा या ऑप्शनल आहेत. तुम्हाला शिकायची आवड असेल शिका, नाही शिकायचं नका शिका. बरोबर. म्हणजे आता उदाहरणार्थ वेगवेगळ्या ज्या IPL दरम्यान ऍड्स येतात किंवा कुठल्याही जनरल ज्या जाहिराती सध्या जनरेट होतात, अगदी उत्तर भारतातलं एखादं शहर असेल, तिथल्या एखाद्या सोशल ह्याची सर्व्हिसची किंवा एखादी जाहिरात असते, जसं अर्बन क्लॅब किंवा त्या तत्सम ज्या सेवा असतात, त्यामध्ये सुद्धा घरकाम करणारी जी बाई असते तिचं बाईच हा शब्द वापरला जातो तिथे, कामवाली बाई. आता हा कामवाली बाई हा शब्द खूपच मराठी स्पेसिफिक आहे, कारण मुंबईमध्ये घर कामगार करणाऱ्या महिला ह्या शक्यतो नाही. पण तुला सांगतो की हिंदी चित्रपटांनी ऍडव्हर्टाइजमेंट्सनी कायम हा प्रोटोटाइप डेव्हलप केलेला आहे. उदाहरण सांगतो तुला, लूज कॅरेक्टरची बाई ही ख्रिश्चन दाखवतात, टेररिस्ट हा नेहमी मुसलमान दाखवतात, कामवाले नेहमी मराठी दाखवतात, आणि सक्सेना, कपूर वगैरे हे ठाकूर वगैरे हे सगळे श्रीमंत आणि बलाढ्य दाखवतात. हा हिंदी इम्पेरियलिझम आहे. मराठी नावाचा मनुष्य CD देशमुख पहिला अर्थमंत्री होता, त्या महाराष्ट्राचं तुम्ही, आणि ज्याला भारतरत्न महर्षी कर्व्यांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, आणि तुम्ही जे सगळे सुधारक आहेत ते महाराष्ट्रात झाले, आणि तुम्ही महाराष्ट्राला फक्त कामवाल्या बायांचा प्रदेश मानता का? तर हे जे आपल्याला गुलामगिरीचा दर्जा देतात, तुम्हाला सांगतो यातून महाराष्ट्र स्वायत्त व्हावा अशी चळवळ उभी राहू शकते. महाराष्ट्राला स्वतःच बंड करण्याची एक तर परंपरा आहे,
आणि महाराष्ट्राचं रक्त त्या प्रकारचं आहे. तर दिल्ली परत जिंकून घेता येते आपल्याला. दिल्लीने आपल्याला जिंकून घ्यायची गरज नाही, दिल्ली आपल्याला जिंकू शकत नाही. ही गोष्ट महाराष्ट्राच्या माणसांना भरकटलेल्या समजावून सांगण्याची गरज आहे. आणि तुम्ही मराठी बोलता म्हणजे काहीतरी घाणेरडं अपकृत्य करता असं नव्हे, किंवा तुम्हाला ह्या सगळ्या सिनेमा आणि ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ह्या लोकांनी जे करून ठेवलं हिंदी इम्पेरियलिझमने, की मराठी माणूस हा तेवढा हे केलाय दुय्यम दर्जाचं दाखवतात. तर त्याचा प्रतिबिंब म्हणून मराठी माणसाला असं वाटायला लागलं की आपण एकदम इन्फिरियर आहोत, हे गुजराती थोर आहेत, हे उत्तर भारतीय महान आहेत, आणि आपण म्हणजे फक्त असे छोटी मोठी कामं करण्याकरता. म्हणजे परवा ते गुजराती सोसायटीत भांडण झालं मांसाहार शाकाहारावर, घाटकोपर गुजराती राज्य करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, किंवा वसई विरार वगैरे. तर तिथे भांडण होताना तो माणूस म्हणतो, देखो तुम्हारे पास पैसा है, तुम्हारे पास ताकद है, तुम्हारे पास राजनीति है, लेकिन सब कुछ है, लेकिन मराठी माणूस सुनेगा नाही हा तुमचा. अरे असं काही नाही आहे. मराठी माणसाकडे पण पैसा आहे, मराठी माणसाकडे पण राजकारण आहे, मराठी माणसाकडे पण डोकं आहे, आणि ठरवलं तर आपण सगळं जिंकू शकतो. हा यांचा जो डोंबाऱ्याचा खेळ 4 जणांचा चाललेला आहे ना, तो बंद पडायला महाराष्ट्राला 10 दिवस लागतील फक्त. 10 days दॅट शुक द वर्ल्ड, एवढेच बस. मुद्दा हा आहे की हे हिंदीचा बालिशपण जे आहे आणि ॲरोगन्स जो आहे, जो दारिद्र्यातनं आलेला आहे. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र आणि तामिळनाडू 2 राज्य अख्ख्या हिंदी पट्ट्याला पोचतायत आर्थिक बाबतीत, आणि त्यांची भाषा कशाला आम्ही शिकायची. दुसरं एक मला याच्यावरून एक महत्वाचं हे आठवलं की राजदीप सरदेसाईंनी नाही कोणीतरी गिरीश कुबेरांनी असं म्हटलं की हे मिसनोमर आहे की महाराष्ट्राचं जे आर्थिक कॉन्ट्रीब्युशन आहे ते इन्फ्लेट होतं, कारण बऱ्याच कंपन्यांचे हेडक्वार्टर्स इथे आहेत. तर पहिली गोष्ट तर जीएसटी मध्ये हे होण्याचं काही कारण मला दिसत नाही, कारण जीएसटी जिथला तिथेच भरला जातो. सो ते जीएसटी कॉन्ट्रीब्युशन तुम्ही कसं न कराल हा भाग वेगळा. पण जो दुसरा एक प्रगत आहे की मुंबई वेगळी काढली तर महाराष्ट्र मागासच आहे, किंवा मुंबई पुणे वेगळं काढलं तर महाराष्ट्रात काय प्रगती झाली. तर खरं बघायला गेलं तर कुठलीही आकडेवारीची जर यादी काढली तर महाराष्ट्र सर्वार्थानं सर्वात जास्त इंडस्ट्रियलाइज्ड आहे. इथं सहकार चळवळीनं गावोगाव समृद्ध पोहोचवलेली आहे. इथलं बरंचसं ऍग्रिकल्चर हे कमर्शियल स्वरूपाचं ऍग्रिकल्चर आहे, ते काय सस्टेनन्स ऍग्रिकल्चर आम्ही देतो. हा नाही, आणि सफरचंद हिमाचल मधनं येतात. ऊस जरी बघितला आपण, ऊसाची जी इंडस्ट्री, तांदूळ. हा. सो या पद्धतीने जे एक कथन आहे की मराठी लोकांना संपत्ती निर्माण करता येत नाही. मुंबई श्रीमंत आहे कारण मुंबईमध्ये गुजराती व्यापारी आहेत, मुंबईमध्ये उत्तर भारतीय येतात, हे सगळे आल्यामुळे. हे सगळे नव्हते तेव्हा सुद्धा मुंबई श्रीमंत होती, हे सगळे नव्हते तेव्हा मुंबई सुंदर पण होती. हे या सगळ्यांनी कुरूप केली. ती अंबानींचं जे घर बांधलेलं आहे त्याला कुठच्या सौंदर्यशास्त्राचा मापदंड लावावा असा मला कधी कधी प्रश्न पडतो की गॉथिक स्ट्रक्चर नाही ना, रोमन आहे ना, कोणत्याही प्रकारच्या सौंदर्य असं बॉक्सवर बॉक्स ठेवल्यासारखं कोणी घर बांधतं का? अरे किती श्रीमंत असा किंवा जगातलं सगळ्यात महागडं घर बांधा. सौंदर्यशास्त्राचा स्पर्श नसलेले गुजराती व्यापारी आपल्या देशातल्या संसदांपासून ते इमारतींपर्यंत सगळ्याचं स्ट्रक्चर ठरवतात. त्यामुळे आपला देश बेढप आणि कुरूप होत चाललाय. या बाबतीत आपण बंगाली लोकांकडनं शिकलं पाहिजे. सत्यजित रेंना फ्रेंच भाषा पण येत होती, पण त्यांनी पिक्चर बंगालीत काढले. रवींद्रनाथ टागोरांना इंग्रजी पण येत होती, पण त्यांनी कविता सगळ्या बंगालीत लिहिल्या. त्यांना नोबेल मिळालं, यांना ऑस्कर मिळालं. त्यामुळे भाषा ही फक्त देवाणघेवाणीचं साधन आहे. तुमची मातृभाषा ही तुमची भाषा आहे. त्यानंतर तुम्हाला इंग्रजी आली तर उत्तम. तुम्हाला इंग्रजी थोडी कमी येत असेल तरी हरकत नाही, तुम्ही मोडकी तोडकी इंग्रजी बोला, मोडकी तोडकी हिंदी बोलण्यापेक्षा. जे साऊथ मध्ये होतं तेच तुम्हाला ऍक्सेप्ट केलं पाहिजे मॉडेल, आणि हा हिंदी साम्राज्यवादाविरुद्ध बंड केलं पाहिजे. याचा अर्थ हिंदी साम्राज्यवादी सगळे हिंदीची राज्यातली लोक वाईट आहेत अजिबात नाहीये. हा हिंदी साम्राज्यवाद उत्तर भारतीय राज्यांना हिंदू मुस्लिम असं लढवून RSS आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करतोय, आणि RSS मध्ये सत्तेत असलेल्या मोदी शहांचा इंटरेस्ट आपला इन्फिरियरिटी लपवण्याचा आहे. त्यामुळे ते सगळं जुळून आलंय आणि आपल्या डोक्यावर बोजा येतोय GST सारखा. तर ते मोडूनच काढलं पाहिजे, आणि महाराष्ट्राने हे कदापि सहन करता कामा नये. आम्ही हिंदू आहोत हेही खरं नाही, आणि आम्ही हिंदी आहोत हेही खरं नाही. आम्ही भारतीय आहोत हे खरं आहे, आणि आम्ही मराठी आहोत हे खरं आहे. त्यामुळे
आम्ही भारताचे नागरिक आणि आम्ही महाराष्ट्राचे नागरिक. आमची भाषा मराठी, जगामध्ये इंग्रजी. तुमचा आमचा संबंध फक्त आम्ही एका देशाचे नागरिक आहोत आणि युनियन ऑफ स्टेट्स आहे हे, त्यामुळे आपला संबंध आहे. तो जर तुम्ही सौहार्दपूर्ण ठेवला तर आम्ही रिस्पेक्टफुली ठेवू, तुम्ही नाही ठेवला तर आम्ही डिसरिस्पेक्ट करण्यात मास्टर आहोत. हे इतिहास पहा. सर, तुम्ही आता तुम्ही स्वतः एक मीडिया, मुंबईचा मीडिया खूप जवळून बघितलेला आहे. तुम्ही टेलिव्हिजन मध्ये होतात, त्यानंतर तुम्ही अनेक सिनेमे आणि हे पण लिहिलेलं आहे. तर याच्यामध्ये वावरताना तुमच्या एक लक्षात गोष्ट अशी दिसली का तुम्हाला, की ज्या पद्धतीने तमिळ इंटेलेक्च्युअल्स, बुद्धिजीवी जे आहेत ते तमिळबाबत सजगपणे एक काही गोष्टींचं पालन करतात, की त्याला नख लावायचा नाही त्या गोष्टीला, आणि भाषेच्या राजकीय सामाजिक अन्वयार्थाला ते इंटेलेक्च्युअलाइज करतात. तसं मराठीतले बुद्धिजीवी किंवा मराठीतले जे कलाकार किंवा लेखक किंवा हे असतात ते या भाषिक राजकारणाला आणि त्याच्या अन्वयार्थांना बाबत तेवढे सजग दिसत नाही. हा फरक तुम्हाला काही? अरे, हे एकेकाळी होतं. म्हणजे अत्र्यांपासून तेंडुलकरांपर्यंत प्रत्येकाने राजकीय स्टेटमेंट आपल्या लेखनातनं केलेलं आहे. परंतु आत्ताचा जो मराठी, तो विचारवंत वगैरे असे काय असतील कोण कुठे मला माहित नाही कुठे आहेत, पण कलाकार वगैरे दिसतात. म्हणजे ज्यांना कलाकार आपण म्हणतो, आपण मानतो म्हणून ते कलाकार, पण ते जे काय दिसतात ढोल वगैरे वाजवत फिरतात, काय कुठच्या तरी इव्हेंटला हजर असतात, ते एक नंबरचे झेंडू आहेत. मला झेंडू म्हणायचं नाही, तुझ्या लक्षात आलंच असेल. तर त्या मुद्दा हा आहे की त्यांना आपल्या भातावर किंवा पोळीवर दिल्लीतनं कुठचाही तुपाचा उडवलेला थेंब पडला तरी पुरे आहे. त्यांना हे कळत नाही की अख्ख्या आपली मातृभाषा आणि त्यात निर्माण असलेली एक संस्कृती ही कामधेनू आहे. त्यातनं गाय, दूध, तूप सगळं मिळू शकतं तुम्हाला, परंतु तुम्ही ती नर्चर केली पाहिजे. आणि तुम्ही रोज रडू नका की आम्हाला थिएटर मिळत नाही वगैरे. तुम्ही प्रयोग केलेत का? कोर्ट हा पिक्चर होता चैतन्य ताम्हाणेचा, जो मी पाहिलेला 2013ला शेवटचा प्रयोग होता. बाकी फेसबुकवरच्या कवितांमध्ये प्रयोग पाहतो मी, जे फसलेले असतात पण त्या कविता मानल्या जातात कारण प्रयोगच फसतो. तर आत्ताची नाटकं पहा, आणि या अगोदर आलेली हमीदाबाईची कोठी किंवा अनिल बर्वेंची असो किंवा जयवंत दळवींची असो किंवा विजय तेंडुलकरांची असो, ही नाटकं बघ, सगळी क्रांतिकारक नाटकं आहेत. आत्ताची नाटकं बघ, म्हणजे आत्ताची नाटकं ही जवळपास मॉलमध्ये खरेदी केल्यासारखी आहेत. मानवी भावनांना आणि मानवी वासनांना मोकाट श्वापदासारखं सोडून देणं स्टेजवर, आणि तरी त्यांना दिग्दर्शकाच्या माध्यमातून आवर घालणं, हे उतरवणारे लेखक किती उरलेत मराठी. त्यामुळे त्यांना विचारवंत लेखक वगैरे म्हणायचे रे. हे पिजे जोडून परिच्छेद करणारी लोक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं फार अपेक्षा करू नका. मगाशी मी अशोक सराफ आणि वंदना गुप्तेंचं उदाहरण दिलंच आहे सांगताना. तर तेच सगळे कित्ता गिरवतात. तू कोणालाही मराठी कलाकाराला विचार, काय मत आहे तुम्हाला मोदींनी जे सध्या 11 वर्षात केलं, खरं बोलायची त्याची हिंमत आहे का बघ तू. एकाची खरं मी सांगतो गॅरंटी, एका बोले नाना पाटेकर म्हणले मी मोदी भक्त आहे, मी मोदी भक्त आहे. का? तर ते तनुश्रीने केलेले आरोप आहेत ते निस्तराला अमित शहाना तुम्ही भेटायला गेला. कलावंत हा रॉबर्ट डी निरो सारखा असतो, कलावंत हा प्रकाश राज सारखा असतो. सत्तेविरुद्ध तो कायम फटकून राहतो. अगदी सत्तेच्या विरोधात नाही गेला तरी सत्तेचा त्याला शून्य फरक पडतो, सत्ता आपल्या बाजूने आहे का विरोधी आहे. तर महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये एकमेव नायकाची भूमिका हिंदीत करणारा माणूस कोण? नाना पाटेकर. तो हे म्हणतो, तर अर्थात तो सगळ्यांनाच हा पण चांगला रे, तो पण चांगला रे, ते हा चांगला, याला कणा नाही म्हणत, हे 100 ग्रॅम कमी वजन म्हणतो मी हल्ली त्याला. कारण विनेश फोगाटचं वजन 100 ग्रॅम जास्ती जे आलं ते तिच्या कण्याचं होतं. ते 100 ग्रॅम वजन आपल्याकडे सगळ्यांना कमी असल्यामुळे मराठी भाषेचा असा ह्रास झालेला आहे. आणि आपल्या घरातच भिकारी आलेली भाषा ती ह्या भिकारी लोकांमुळे झालेली आहे. तर आणि ती परत सशक्त आणि श्रीमंत करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, तुझ्यामध्ये. आपण करू, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. यांना पहिले आपल्या लोकांना बाजूला करायला लागेल, मग दुसऱ्यांची लढता येईल. नाही, पण मग त्या अर्थानं जेव्हा आपण म्हणतोय की हे घाबरतात
अनेक कलाकार किंवा यांनी घाबरतात किंवा अमिष मग मला एक अरे मला भारतरत्न दिलं आणि जरी सांगितलं की हुकुमशाहीच्या बाजूने बोला, मी नाही बोलणार. इथे आपल्याकडे ग्रामसिंह पुरस्कार मिळाला तरी लोक लगेच बोलायला लागतात की हे आमचे महान, म्हणजे ज्याने 50 खून केलेले असतात तो ग्रामीण भागातला जो मुख्य पुढारी ते किती महान आहेत वगैरे असं. नाही, मला असं म्हणायचंय की या शरणागती माग हे पण असं म्हणू शकतो आपण की त्याला एक गृहीत धरायचं म्हणून की लोकांना काय पडलेलं नाही भाषेची काय, किंवा लोक कुठं पाठिंबा देतात या भाषिक वादाला किंवा भाषिक याला राजकारणाला किंवा भाषिक सजगतेला, असं कुठं महाराष्ट्रातल्या लोकांना तरी काय पडलेलं आहे. तर हे खरं वाटतं का तुम्हाला की महाराष्ट्रातल्या लोकांना भाषेबद्दल, मराठी भाषेबद्दल कुठल्याही प्रकारची आत्मीयता किंवा ह्याच्या राजकारणाबद्दलचं काही महत्व वाटायचं बंद झालेलं आहे? महाराष्ट्रातल्या तरुणांना गुदमरायला झालेलं आहे. ते वेडेवाकडे पद्धतीने त्यांचं गुदमरणं बाहेर येते. कधी आत्महत्या करतात, कधी ड्रग्ज घेतात, कधी वेडेवाकडे चाळे करून प्रसिद्धीच्या झोतात येतात, कधी डीजेवर नाचतात. त्यांना हे मोकळं कसं व्हायचं, म्हणजे मला कसं तरी होतंय, अँझायटी होते. तर ते मला अँझायटी आहे ही, आणि हे कसं तरी होणं म्हणजे हे आहे, त्याचं हे औषध आहे, याने डोपामाइन सेरोटोनिन वाढलं आणि मग तू नीट होशील. हे तंत्र त्यांना माहीत नाहीये. त्यांना हे कळत नाहीये की त्यांच्या घुसमटीचा मूळ कारण हे त्यांच्या संस्कृतीपासून त्यांना दूर नेण्यात आलेलं आहे, त्यांच्या भाषेपासून त्यांना दूर नेण्यात आलेलं आहे. एका अशा शेट्टीच्या हॉटेलात त्यांना घालण्यात आलेलं आहे की जिथे साबुदाणा वड्यापासून ते पिझ्झापर्यंत सगळं एकाच चवीचं आणि एकाच मसाल्याचं मिळतं. तर अशा प्रकारे माणूस फुलू शकत नाही, विराट होऊ शकत नाही, ती भाषा समाज विराट होऊ शकत नाही. त्यांना आपल्या भाषेतनं हे सगळी क्रांती आपण करू शकतो. जेव्हा भाषेवर आपण लक्ष देऊ तेव्हा ही क्रांती होईल, कळवेल जो मनुष्य किंवा जी संस्था किंवा जी माणसं, जो समुदाय, त्या दिवशी ते रस्त्यावर येणार आणि त्या दिवशी ते क्रांती आपल्या पद्धतीने घडवणार. पण तू म्हणतोस ते खरं आहे, आता त्यांना ते भान गेलेलं आहे. पण ते भान जाण्याची इतर अनेक कारणं आहेत, जसे नोकरी नाही, लग्न नाही, हे नाही, ते नाही. तर डायरेक्ट बोलायला गेलं असं ते म्हणणार त्याचा भाषेशी काय संबंध. बरोबर, मला हिंदी भाषिक पण मुलीशी लग्न केलं तर चालेल, किंवा मला हिंदी बोलणाऱ्या माणसाने नोकरी दिली तरी चालेल. त्याचा डायरेक्ट तू असा अर्थ लावू शकत नाही. जसं कित्येक वेळा इलेक्ट्रिसिटीच्या पोलवर जाऊन तुझा आपला प्लग लावत नाही ना टेलिव्हिजनचा, तसं नाही होत. ते अनुक्रमे यायला लागतं खालपर्यंत झिरपत. तर तसं ते यायला पाहिजे आणि ते समजावून सांगणारे मेकॅनिझम माणसं पाहिजेत, समुदाय पाहिजे, आणि आपल्या इथला माणूस जागरूक पाहिजे. मी कोणत्या जातीचा आहे, आपले मराठी मुसलमान आहेत. मराठी मुसलमानांनी इतकं अद्भुत लिखाण केलेलं आहे. आता मराठी मुसलमानांमध्ये सरफराज अहमद लिहितो, तू वाच पुस्तकं, वेळ लागेल. अस्खलित मराठी मुसलमान, महाराष्ट्रातला मराठी मुसलमान, त्याला हिंदू आणि मुसलमान मध्ये विभागू नका, तो मराठीच आहे. जसं केरळामध्ये मुसलमान वेगळा मानत नाहीत. मी स्वतः मुसलमान, माझे असंख्य मराठी मुसलमान मित्र आहेत. मी मराठी साहित्य या विषयावर त्यांच्याशी जास्त चांगली चर्चा करू शकतो. मी सांगतो की माझा एक मुसलमान मित्र आहे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये, त्याने तेंडुलकरांच्यावर पुस्तक स्वतः लिहिलं उर्दू मध्ये, मराठीतनं जाऊन. त्याला प्रस्तावना मी लिहिली आहे. तर मुद्दा हा आहे की या प्रकारच्या समजाला जी स्पेस लागते ती स्पेस बीजेपी RSS ने ठेवलेली नाही महाराष्ट्रात. आणि ही घाण बाजूला केल्याशिवाय तुम्हाला आपल्या भाषेचा मोकळा श्वास करता येणार नाही. त्यांनी अभिजात दर्जा म्हणजे काही दिलेलं नाही तुम्हाला. अभिजात दर्जा म्हणजे एक बेल दिलेली आहे, बेलचा मराठीत अर्थ कळलं तर या अशा अभिजात दर्जा असा असत नाही. त्याच्यासाठी खूप प्रक्रिया आहे. आणि मुख्य म्हणजे एखाद्या माणसाच्या पाया पडणं म्हणजे रिस्पेक्ट नव्हे, तसं अभिजात दर्जा देणं म्हणजे अभिजात दर्जा नव्हे. ते अडवाणींच्या पण पाया पडले, त्यांना मार्गदर्शक मंडळात टाकलं, तसं मराठीला अभिजात दर्जा दिला आणि मार्गदर्शक मंडळात टाकलं. हे चालणार नाही. तुम्ही आमचा डिसरिस्पेक्ट करू नका, रिस्पेक्ट जर तुम्हाला करता येत नसेल तर. एवढं त्यांना माहीत पाहिजे. आणि हे दिल्लीला माहीत करणारे पहिले शिवाजी महाराज होते, छत्रपती शिवाजी महाराज. डॉक्टर आंबेडकरांपर्यंत ती परंपरा चालली. यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री होईपर्यंत ती परंपरा होती. त्यानंतर ह्या परंपरेला ओहोटी लागली आहे. आणि ह्याचा आता कळस जो आहे तो संघ आणि भाजप चढवते आणि ते त्याचा फायदा घेत आहेत. मराठीने कदापि ही गोष्ट सहन केली नाही पाहिजे. तुम्ही एक आपण शेवटाकडे येऊया, शेवटचे एक दोन प्रश्न घेऊया की तुम्ही एक इंटरेस्टिंग शब्द प्रयोग केला की हिंदी साम्राज्यवाद.
आता मुद्दा हा आहे की गुजरातमध्ये जर फिरलं तर मुस्लिम मोहल्ला वेगळा असतो बऱ्याच शहरांमध्ये गुजरातच्या, एस्पेशली 2002 नंतर मुस्लिम मोहल्ले घेटोज झालेले. पण तुम्हाला मुस्लिम मोहल्ल्यात गेलं तरी भाषा गुजरातीच दिसते, सगळे फलक गुजराती दिसतात, बोलणारी लोक गुजरातीच बोलत असतात, ते गुजराती मुस्लिम म्हणूनच स्वतःला म्हणतात. तर या प्रकारचं जे कोहिजन आहे भाषेभोवतीचं ते उत्तर भारतात इतकं डिफॉल्ट आहे की त्यांना भाषिक राजकारण ही संकल्पनाच समजत नाही. म्हणजे बाय डिफॉल्ट त्यांच्याकडे एकच भाषेमध्ये सर्वजण बोलत असल्यामुळे त्यांना भाषेभोवती काहीतरी राजकारण असू शकतं हे कळत नाही. मात्र ते ज्या दक्षिण भारतावरती राजकीय सत्ता गाजवतात किंवा तिकडचा प्रभाव पडतो तिथं त्या भाषेचं आक्रमण दिसून येतं किंवा तिथं त्या भाषेचं वरचढपणा आणि त्याच्या माध्यमातून उत्तर भारताची राजकीय वजन जे आहे ते दिसून येतं. भाषा त्यांना का हिंदी हवी आहे एवढं साधं कारण आहे. गुजरातमध्ये सुद्धा जे बोरी मुसलमान आहेत, जिना पण बोरी होत्या, ते श्रीमंत आहेत, ते प्रेम आहे त्यांच्यावर मोदींचं आणि संघाचं. कारण जसं अरबांवर प्रेम आहे तसं यांना उत्तर भारतातला किंवा गुजरातला किंवा महाराष्ट्रातला गरीब मुसलमान मारायचा आहे, त्याला दुय्यम नागरिक करायचं आहे. त्यामुळे त्यांचं वॉर जे आहे ते दुय्यम दर्जाच्या गरीब असलेल्या अशिक्षित छोट्या मुसलमानावर, म्हणजे त्यांच्या मनात हे बघ ना, पंतप्रधान म्हणतात टायर पंक्चरवाला म्हणून मुसलमानांना, आणि मुस्लिम देश त्यांना स्वीकार कसा करतात मला आश्चर्य वाटतं. बरोबर, हे खरं तर एक जेनोसाइडल स्टेटमेंट आहे विच इज नॉट ऍक्सेप्टेबल ॲट ऑल. पण मुद्दा असा आहे की या प्रकारच्या गरीब मुसलमानांविरुद्धचा जो आहे तो भाषिक बंद आहेत जे आपले महाराष्ट्रातले, ते मराठी उसवली की आपण मराठी मुसलमान आणि आपण हे वेगळे होतो, वेगळे करून हिंदीमध्ये मुसलमान आणि हे वेगळं. प्रत्येक साऊथ का त्यांना जिंकता येत नाही? कारण साऊथ मध्ये भाषा त्यांची ही हिंदू आणि मुसलमान हे वेगळे मानत नाही. मराठी हमीद दलवाईंचं साहित्य वाच तू, धग नाही तर सरफराज अहमदचं वाच, ते तुम्हाला वेगळं होऊच देत नाही. त्यामुळे भाषा ही इतकी महत्वाची आहे. या वीण संस्कृतीची न उसवण्याकरता ती वीण संघाला उसवायची आहे. ती वीण उसवून ते काय करणार आहेत त्यांनाच माहीत, पण त्याने भारताचे तुकडे पडणार 100%. ती न उसवू देता भारत अखंड ठेवणं आणि यांना बाजूला करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी आपल्याला मराठी टिकवली पाहिजे. म्हणून मराठी संदर्भातला अजून एक महत्वाचा कंपोनंट की आपल्याला या विरुद्ध उभं राहिलं पाहिजे. आणि पहिलीपासून हिंदीची शक्ती नाही, हिंदी आम्हाला हवी तर आम्ही शिकू, आम्ही बोलू, आम्ही कसंही बोलू, मोडकं तोडकं बोलू. गुजरातीचा तर काय आमचा संबंधच नाही, ते ऑप्शनल आहे. ज्याला गुजराती शिकायची शिकेल, नाही शिकायची नाही शिकणार. तुम्हाला मराठी शिकायची असेल शिका, नाही शिकायची नाही, रिस्पेक्ट ठेवा, बस, दॅट्स ऑल. या पलीकडचं कोणतंही धोरण हे मानवतेच्या विरोधात आहे आणि वॉर अगेन्स्ट युअर ओन सिटिझन्स. म्हणजे सेंटर गव्हर्नमेंट तुमच्या स्वतःच्या नागरिकांविरुद्ध हे युद्ध पुकारत आहे, ते ऍक्सेप्टेबल नाहीये. सर, शेवटचा प्रश्न मग या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष म्हणून की एक बारकावा बऱ्याचदा भाषिक ह्याच्यामध्ये मिस होतो की जसं आपण आता मुस्लिमांचा, मराठी मुस्लिमांचा प्रश्न हे घेतला तर अनेकदा असं होतं की भाषिक आग्रहाला विशेषतः अँटी कास्ट, महाराष्ट्रातल्या अँटी कास्ट मुवमेंटमध्ये भाषिक आग्रहाला ब्राह्मण्यवादाचाच एक वास येतो अशा पद्धतीनं बघितलं जातं. पण तेच तमिळनाडूनं मात्र कॉन्सॉलिडेशन इतकं सुंदर केलेलं आहे की तमिळ भाषा हा सोशल जस्टिसचाच भाग आहे आणि सोशल जस्टिसचं, सामाजिक न्यायाचंच माध्यम आहे. तर या प्रकारचं कॉन्सॉलिडेशन मराठीचं करता येऊ शकतं का, ते आहे का? आणि हा जो तिढा आहे की मराठीवाद आणि हिंदुत्व यांचं जे मिश्रण काही वर्ष पाहिलं, हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणवाद म्हणजे एक्झॅक्टली म्हणून म्हणलं. पण त्याचं हे मला कळलं, हा मुद्दा मी तुला सांगतो प्रथमेश. ब्राह्मणवाद महाराष्ट्रात पेशवाईशी संलग्न आहे, जो दख्खनेकडे नाहीये, त्यामुळे त्यांना ते सोपं आहे. आणि महाराष्ट्रात हिंदुत्व याविषयी विशेष प्रेम संघाच्या माध्यमातून ब्राह्मण बहुसंख्य ब्राह्मणांना यासाठी आहे, उच्चवर्णीयांना, कारण तो पेशवाईशी त्यांचा सरळ सांधा जोडून देतं. तो प्रश्न असल्यामुळे त्यांना ती रेषा अधिक महत्वाची वाटते. आणि राजकीय नेत्यांना हे कळलेलं नाही. बाळा ठाकरे याला सर्वात जास्त जबाबदार आहेत, पण त्याच्यानंतरचे काही आणि काँग्रेसचे नेते काही फार मोठे कर्तृत्ववान होते अशातला भाग नाही. या लोकांना हे कळलेलं नाही की हिंदुत्व
म्हणजे ब्राह्मणत्व आणि हिंदुत्ववाद म्हणजे ब्राह्मणवाद, सनातन धर्म म्हणजे ब्राह्मण धर्म, ह्या मराठी भाषिक आणि मराठी वादाशी बरोबर कधीच जाऊ शकत नाही. हे परस्पर विरोधी तत्व आहेत. तुम्हाला यातलं एक निवडावं लागेल आणि हे एक निवडताना शक्यतो तुम्ही बघाल की अभिजन जो ब्राह्मण आहे तो हिंदुत्व उर्फ सनातनत्व खरं ब्राह्मण धर्म हेच निवडणार. पण आपल्याला मराठी निवडायला पाहिजे. ज्या दिवशी आपण मराठी निवडतो त्या दिवशी बहुजनवाद निवडतो आणि त्या दिवशी आपण लोकतंत्र निवडतो. बरोबर. कारण आपण या प्रकारची निवड करूनच आपण म्हणतो, जी महाराष्ट्राची थोर परंपरा सांगताना आपण ज्ञानेश्वरांचं नाव घेतो, त्यांनी मराठी निवडली, संस्कृतच्या ऐवजी मराठी. तुकारामांचं नाव घेतो, नामदेवांचं नाव घेतो, चोख्या माळ्याचं नाव घेतो, हे सगळे बहुजन आहेत. बरोबर. आणि ज्ञानेश्वर पण जरी जन्माने ब्राह्मण असले तरी त्यांना बहिष्कृत केल्यामुळे तेही बहुजनच असतात. आणि त्यांचा वाद सुद्धा, त्यांची अभिव्यक्ती जी आहे बहुजनत्वाची किंवा या विरोधाची, या अशा प्रकारच्या शोषणाला जातीय, ही भाषिकच प्रत्युत्तर त्यांनी शोधलेलं आहे त्या गोष्टीला. आणि आपण बघतो की अगदी नामदेव ढसाळांपर्यंत ढसाळांनी भाषा नाही सोडली. ज्ञानेश्वरांपासून संत नामदेवांपर्यंत आणि थेट ढसाळ नामदेवांपर्यंत, म्हणजे गदी माडगुळकर क्रूरपणे असं म्हणाले होते की आम्ही तर रसाळ नामदेव वाचायचे, आता ढसाळ नामदेव वाचायची वेळ आली. हे जातीय विधान आहे. पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही एक गोष्ट बघा, ज्ञानेश्वरांपासून नामदेव ढसाळांपर्यंत सगळ्यांनी विश्वाचा आर्त मराठीतून गायलेला आहे. बरोबर. आणि त्या समष्टीला आवाहन करणारा जर एकमेव धागा आहे ती आपली मातृभाषा आणि ती मराठी आहे. त्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण मृत्यू पण पत्करायला तयार झालं पाहिजे. पण ब्राह्मणवाद विरुद्ध मराठीवाद ह्याच्यामध्ये मराठीवाद स्वीकारला पाहिजे. बरं. थँक्यू सर. एक अतिशय योग्य पॉइंटवरती आपण ही चर्चा थांबवूया आजची. तर आपण मराठी भाषेचं जे स्वतःचे सामाजिक न्यायाचे ॲस्पेक्ट्स आहेत किंवा वेगवेगळे जे राजकीय सामाजिक जे दृष्टिकोन आहेत त्याच्याबद्दल परोळेकर सरांकडून ऐकलेलं आहे सविस्तर. या चर्चेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मोडक्या तोडक्या का होईना पण मराठीमध्ये कमेंट्स करून नक्की नोंदवा. इंडी जर्नल हे एक स्वतंत्र माध्यम आहे. तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे, कारण आम्ही कोणत्याही प्रकारचं कॉर्पोरेट किंवा राजकीय फंडिंग घेत नाही. तर आम्हाला खालची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन मधली ती वापरून आर्थिक मदत करायला विसरू नका. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याच्याने तो जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आणि इंडी जर्नलला सबस्क्राईब करा. पाहत राहा इंडी जर्नल.